मी सौ प्रज्ञा वाळिंबे 27 डिसेंबर 2024 दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दैनंदिन राशी भविष्य रोजच्या रोज ऐकता येईल. मेष राशीवाल्यांनी आज आपली जी काही सर्व महत्त्वाची कामे असतील ते शक्यतो सकाळीच पूर्ण करून घ्यावी. सकाळी म्हणजे साधारण 2 वाजेपर्यंत पूर्ण करून घ्यावीत. आज मेष राशीवाल्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये, घरी शेजारी किंवा इतर सामाजिक ठिकाणी शत्रूंचा त्रास जाणवू शकतो. म्हणजे आपण जिथे काम करतो तिथे काही चांगले असतात तर काही लोक वाईट असतात. तर अशा वेळेला अशा शत्रूंचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आज आहे. मेष राशीवाल्यांना आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशी तुम्हाला म्हटली मी का महत्त्वाची कामे तुम्ही सकाळीच करून घ्या. तर हे करताना तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये वाढ नक्कीच होणार आहे. म्हणजे तुमचा जर व्यापार असेल तर त्याचं काही कामं असतील तुम्ही दुपारी 2 वाजेच्या आत ती सर्व कामे करून घ्या. वृषभ राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे आणि त्यांना आर्थिक लाभ होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. पण वृषभ राशीवाल्यांना आज काही गोष्टी अशा असतात ज्याचा आपल्याला भ्रम असतो. म्हणजे मला असं वाटतं मी खूप हुशार आहे म्हणून मी काही करू शकते. तर तसं होत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती डॉक्टर, इंजिनियर नाही बनत. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं, कोणी टीचर असतं, कोणी डॉक्टर असतं, कोणी इंजिनियर, कोणी शेतकरी असतं. तसं प्रत्येकाची एक अशी आयडेंटिटी असते. पण आपल्याला कसं वाटतं नाही मी खूप हुशार आहे, मला सर्व काही येतं. त्यामुळे हा खूप मोठा गोष्टीचा जो भ्रम आहे तो आज तुम्ही दूर ठेवायचा आहे. नाहीतर मग अशा काही घटना घडणार आहेत का ज्याचा मग तुम्हाला त्याच्यावर विचार करावा लागेल. म्हणजे काय, वाईट नाही, पण अशा घटना घडण्याची शक्यता असते का आपण भ्रमात राहिलो तर मग काही गोष्टी वाटतं ना बाबा आता ही नको व्हायला पाहिजे होती पण झाली. त्याच्यामुळे वृषभ राशीवाल्यांनी आज त्याचा विचार करायचा आहे. भ्रमामध्ये अजिबात राहायचं नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते एक्सेप्ट करायचं आहे. मिथुन राशीवाल्यांना आजचा दिवस थोडासा चांगला आणि थोडासा त्रासदायक आहे. त्रासदायक म्हणजे असं वाईट काही नाही, पण असा एक मूड ऑफ होणार आहे असं चान्सेस दिसत आहेत. पण त्यांना आज काही सुखद अनुभव देखील येणार आहेत. मिथुन राशीवाल्यांना आज काही चांगले अनुभव येणार आहेत आणि त्यांना आज प्रवास घडणार आहे. फक्त आजच्या पूर्ण दिवसामध्ये मिथुन राशीवाल्यांनी एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे त्यांनी विनाकारण वाद अजिबात करू नये. कर्क राशीवाल्यांना घरगुती काम करताना काळजी घ्यायची आहे. म्हणजे काही इलेक्ट्रिक काम असेल किंवा महिलांनी साफसफाई काढली असेल किंवा इतरही काही घरगुती कामं असतील तर त्याची मात्र आज त्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्क राशीवाल्यांनी आज कोणाशीही ऑफिसमध्ये, घरी, बाहेर बोलताना काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. कोणाचं मन दुखवणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. विंचू आणि काट्याचे भय तुम्हाला आज आहे. म्हणजे काही असा किडा म्हणा एखादा तो चावण्याची किंवा एखादा काटा टोचण्याची म्हणजे कुठे अचानक थोडीशी अशी छोटी मोठी दुखापत होण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे आज कर्क राशीवाल्यांनी काळजी घ्यायची आहे. सिंह राशीवाल्यांना अर्थकारणात एकदम छान आणि भक्कम होणार आहे. त्यांची जे काही जुनी येणी असतील तीसुद्धा आज वसूल होणार आहेत. नातेवाईकांच्या सोबत किंवा नातेवाईकांमुळे आज त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सिंह राशीवाल्यांना लाभ होणार आहे. नोकरीमध्ये थोडासा त्रास होऊ शकतो पण त्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातेवाईक जे आज त्यांना खूप मदत करणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना लाभ होणार आहे. कन्या राशीवाल्यांना कौटुंबिक निर्णय आज घ्यावे लागणार आहेत. जर काही त्यांचे घरातले निर्णय खूप दिवसापासून लांबत असतील म्हणजे मुलांचे, नोकरीचे, घर शिफ्टिंगचे तर आज ते निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत किंवा एखाद्या आजाराचेही असू शकतात. आरोग्याचे प्रश्न आज त्यांचे कन्या राशीवाल्यांचे सुटणार आहेत. जर कोणी आजारी असेल खूप दिवसापासून किंवा त्याच्यावर काही निदान मिळत नसेल योग्य ते तर तो आज आजाराचा प्रश्न त्यांचा सुटणार आहे. व्यवसायामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे आणि कन्या राशीला आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुळ राशीवाल्यांचं आज यश नक्की निश्चितच आहे. ज्या कामात ते सुरुवात करणार आहेत त्याच्यात त्यांना यश नक्की मिळणार आहे. त्यांचा आत्मविश्वास खूप वाढणार आहे आणि त्यांचं जे काही बोलणं आहे तुळ राशीवाले त्याच्यामुळे आज ते त्यांच्या ऑफिसमध्ये, सामाजिक कार्यात, आपल्या घरामध्ये
त्यांचा बोलण्याचा प्रभाव पडून त्यांची कामं चांगली होणार आहेत आणि त्याचं वक्तृत्व आज खूप मोठ्या प्रमाणात चमकणार आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीवाल्याला आजचा दिवस थोडासा छान आणि थोडासा काळजीपूर्वक आहे. आज त्यांनी त्यांच्या सुरुवातीचा दिवस जो आहे तो काही त्यांना थोडासा चांगला नाही आहे. ते पण काळजी करण्यासारखं काही नाही आहे. दुपारनंतर मात्र थोडी परिस्थिती बदललेली दिसेल. दुपारनंतर म्हणजे 12-1 नंतर त्यांचा दिवस चांगला जाणार आहे. भागीदारी व्यवसाय जर असेल, भागीदारीमध्ये वृश्चिक राशीवाल्यांचा कुठलाही, तर तिथे थोडेसे वाद होण्याची शक्यता असते. अगोदरच सांगत आहे, त्यामुळे तुम्ही आज काळजी नक्की घ्यायची आहे. धनुरास. धनुराशीवाल्यांना आजचा अनुकूल ग्रहमान आहे. थोडंसं त्यांची कामं जी रखडलेली आहेत ती पूर्ण होण्याचे चान्सेस दिसत आहेत. सुरुवातीला त्यांना 2 ते 3 वाजेपर्यंत खूप छान अनुभव येणार आहे. संध्याकाळनंतर म्हणजे साधारण 5 नंतर त्यांना काही छोट्याशा इतर घटना असतील याचे वाईट अनुभव येऊ शकतात. म्हणजे असं काहीतरी मन नाराज होण्यासारखं वाटणार आहे. प्रवासाचं नियोजन जर त्यांनी कुठे केलं असेल आज जाण्याचं, तर धनुराशीवाल्यांचं आज प्रवासाचं नियोजन बदलणार नक्की आहे. मकर रास. मकर राशीवाल्यांचे आज बढतीचे योग आहेत. त्यांना आजचा दिवस खूप छान आहे. नोकरीमध्ये त्यांना बढती मिळणार आहे आणि किंवा पैशाची ज्यांची चणचण असेल तर प्रमोशन होऊन किंवा इतर काही नोकरीच्या संदर्भातील चांगल्या घटना आज घडणार आहेत. शेअर्समध्ये आज त्यांनी जरा जपून निर्णय घ्यायचा आहे. जर ते शेअर्समध्ये असतील मकर राशीवाले, तर त्यांनी शेअर्समध्ये पैसे गुंतवताना आज विचार नक्की करायचा आहे. कुंभरास. कुंभ राशीवाल्यांचे आज अनुकूल ग्रहमान आहेत. आनंदाचे अनुभव आज त्यांना मिळणार आहे. जोडीदाराचा सल्ला आज त्यांना खूप मोलाचा ठरणार आहे. आज आपला जोडीदार म्हणजे आपली पत्नी, आपला पती जर काही सांगत असेल तर दोघांनी एकमेकांचं ऐकून आज काही डिसिजन घ्यायचे आहेत. नात्यामध्ये कुंभ राशीवाल्यांच्या नात्यामध्ये काही वाद होण्याची शक्यता आहे. भाऊ, दीर, काका, चुलते याच्यामध्ये वाद होण्याची थोडीशी शक्यता आहे. त्यामुळे कुंभ राशीवाल्यांनी आज आपल्या जोडीदाराचे ऐकून आज 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 काही निर्णय घ्यायचे आहेत. मीन राशी. मीन राशीवाल्यांना आजचा दिवस संमिश्र आहे. सुरुवातीला 2 वाजेपर्यंत थोडासा काळ अनुकूल नाही आहे. त्यामुळे त्यांनी आज मीन राशीवाल्यांनी काळजी घ्यायची आहे. कुठल्याही गोष्टीचं अतिधाडस आज त्यांनी करायचं नाही आहे. म्हणजे कुठेही बोलताना किंवा कोणाला काही विचारताना किंवा इतरही बाहेरची काही कामं असतील त्यांनी अतिधाडस करायचं नाही आहे. दानधर्म आज त्यांनी नक्की करायचा आहे आणि त्यांना काही देणी असतील ती आज द्यावी लागणार आहेत. म्हणजे जर काही त्यांचे कोणाचे पैसे बाकी असतील किंवा इतरही काही देणी असतात आपली त्या व्यतिरिक्तही, तर ती मात्र त्यांना आज द्यावी लागणार आहेत. त्यामुळे मीन राशीवाल्यांनी आज अतिधाडस करायचं नाही आहे, हे पुन्हा एकदा सांगत आहे. याचे परिणाम कदाचित थोड्या दिवसानंतर वाईट होऊ शकतात. त्यामुळे कुठलेही धाडस तुम्ही करू नका. काही छोटेसे वाद होण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा सांगते, अतिधाडस करू नका. अशा रीतीने आज दैनंदिन राशी भविष्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि तुम्ही आजचा दिवस तुमचा परिपूर्ण आनंदात जाऊन तुम्ही पुढील संकटातून बाहेर पडावं, एवढी माझ्या रामाच्या चरणी, महाराजाच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हे मनापासून सांगते. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी सतत मी तयार करण्याचा, व्यवस्थित तयार करण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आटोकाट करत असते. तुमची सर्वांची साथ मला लाभावी एवढी मनापासून इच्छा आहे. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराजांच्या कृपेने, श्रीरामाच्या कृपेने तुमचा जीवन, तुमचा दिवस आनंदात जाओ ही मनपूर्वक इच्छा. श्रीराम जय राम, जय जय राम.